गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 36 वर आहोत आणि आपला एक्झाम्पल सुरू आहे 34 नंबरचं, जे की 6 से 15 पान नंबरवर आहे. काय आहे एक्झाम्पल? सॉल्व डी स्क्वेअर प्लस डी डी डॅश मायनस 6 डी डॅशचा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू cos 2x plus y. सोल्युशन द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज, जे दिलेलं पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आहे ते आपल्याला लिहायचं आहे, जे की मी इथं एरोनी दर्शवलेलं आहे. सो इन ब्रॅकेट डी स्क्वेअर प्लस डी डी डॅश मायनस 6 डी डॅश चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to cos of 2x plus y, or f of d comma d dash into z which is equal to cos of 2x plus y, where f of d comma d dash which is equal to d square plus d d dash minus 6 d dash चा वर्ग. Hence its auxiliary equation is, याचा ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला माहित आहे m स्क्वेअर प्लस m मायनस 6 विच इज इक्वल टू 0. म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये? कॅपिटल D इज इक्वल टू m सबस्टिट्यूट करायचं अँड कॅपिटल D डॅश इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट करायचं. आता याचे फॅक्टर्स 2 इंटू 3 म्हणजे 6, आपल्याला इथं प्लस m पाहिजे, म्हणजे मग मायनस आपण m मायनस 2 म्हणू आणि m प्लस 3 म्हणू. याचं मल्टिप्लिकेशन m स्क्वेअर प्लस m मायनस 6 येईल. हेन्स m मायनस 2 एक फॅक्टर, m प्लस 3 दूसरा फॅक्टर विच इज इक्वल टू 0, और m विच इज इक्वल टू m1 विच इज इक्वल टू 2 अँड m इज इक्वल टू m2 विच इज इक्वल टू मायनस 3. आणि आपल्याला आता कॉम्प्लिमेंटरी याचा फॉर्म्युला माहित आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा. हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस m1x प्लस f2 ऑफ y प्लस m2x. m1 ची किंमत 2 आलेली आहे, m2 ची किंमत मायनस 3 आलेली आहे, आणि म्हणून द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस 2x प्लस f2 ऑफ y मायनस 3x. हे मिळालं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता मित्र हो, आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस डी डी डॅश मायनस 6 ब्रॅकेट मध्ये डी डॅश चा वर्ग इंटू कॉस ऑफ 2x प्लस y. आता आपल्याला जर राईट हँड साइडला f ऑफ xy ची किंमत साइन ax प्लस by किंवा कॉस ax प्लस by जर असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे हे आपल्याला माहित आहे. म्हणजे d चा वर्ग जिथे आहे तिथं मायनस a चा वर्ग, डी डी डॅश जिथे आहे तिथं मायनस a इंटू बी, आणि जिथे d डॅश चा वर्ग आहे तिथे मायनस b चा वर्ग. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी चा वर्ग बरोबर इथं काय आहे, x चा कोएफिशिएंट 2 आहे, म्हणून मायनस 2 चा वर्ग मायनस 2 इंटू 1 म्हणजे 2 इंटू 1 मायनस 6 इंटू ब्रॅकेट मध्ये y चा कोएफिशिएंट मायनस 1 चा वर्ग आहे इंटू कॉस ऑफ 2x प्लस y. कोणता फॉर्म्युला वापरला आपण? 1 अपॉन f ऑफ डी स्क्वेअर कॉमा डी डी डॅश कॉमा डी डॅश चा वर्ग विच इज इंटू कॉस ऑफ ax प्लस by विच इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ मायनस a चा वर्ग कॉमा मायनस ab कॉमा मायनस b चा वर्ग इंटू कॉस ऑफ ax प्लस by. इथं a ची किंमत 2 आहे म्हणून मायनस 2 चा वर्ग, b ची किंमत 1 आहे म्हणून मायनस 1 चा वर्ग, आणि ab म्हणून मायनस 2 इंटू 1 आपल्याला लिहिता येईल. परंतु याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर विच इज इक्वल टू हे मायनस 4 झालं, पुन्हा मायनस 2 म्हणजे मायनस 6 झालं,
हा -1 आणि मायनस मायनस प्लस 6 मायनस 6 म्हणजे 0 आलं आणि विच इज इक्वल टू 1/0 कॉस ऑफ 2x प्लस वाय. आणि आपल्याला माहित आहे की जर डिनॉमिनेटर 0 आला when we substitute the values of a and b then this method is fail. आणि मेथड जर फेल होत असेल किंवा मेथड जर फेल झाली तर आपल्याला काय करायचं आहे हो? If the method is fail then differentiate denominator with respect to d and multiplying the expression by x. मग हेच पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू x 1 अपॉन आता f ऑफ d कॉमा d डॅश म्हणजे काय आहे? हे आहे डी स्क्वेअर प्लस डी डी डॅश मायनस 6 डी डॅश चा वर्ग. याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू जर d केलं तर येते 2d प्लस डी डॅश इंटू कॉस ऑफ इन ब्रॅकेट 2x प्लस वाय विच इज इक्वल टू x इंटू आता आपल्याला डिनॉमिनेटरला 2d प्लस डी डॅश आलं परंतु 2d प्लस डी डॅशच्या ठिकाणी आपल्याला कुठलाही असा फॉर्म्युला नोन नाही आहे की जे आपण इथं वापरू शकतो. म्हणून काय केलं की d न मल्टिप्लाय केलं, d न डिवाइड केलं आणि d न जो मल्टिप्लाय केलेला आहे तो न्यूमरेटरला दिसत आहे आणि d न जो डिवाइड केलेला आहे तो डिनॉमिनेटरचं जे 2d प्लस डी डॅश आहे त्याला मल्टिप्लाय केलेला आहे. सो विच इज इक्वल टू x d अपॉन 2d चा वर्ग प्लस डी डी डॅश कॉस ऑफ 2x प्लस वाय विच इज इक्वल टू x d अपॉन आता 2 इन ब्रॅकेट -2 चा वर्ग -2 इंटू 1 कॉस ऑफ 2x प्लस वाय. पुन्हा कुठला फॉर्म्युला वापरला? 1 अपॉन एफ ऑफ डी स्क्वेअर कॉमा डी डी डॅश कॉमा डी डॅश चा वर्ग इंटू कॉस ax प्लस by विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ मायनस ए चा वर्ग कॉमा मायनस ए इंटू बी कॉमा मायनस बी चा वर्ग. सो विच इज इक्वल टू x इंटू डी. याचं कॅल्क्युलेशन केलं तर -4 इंटू 2 -8 -2 -10 विच इज इक्वल टू x इंटू डी अपॉन -10 कॉस ऑफ 2x प्लस वाय विच इज इक्वल टू आता हा d स्टँड्स फॉर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x आणि 1 अपॉन d स्टँड्स फॉर इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. तर मित्र हो हे आलं विच इज इक्वल टू -x अपॉन -10 आणि कॉस ऑफ 2x प्लस वाय चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ 2x प्लस वाय. काय आलं होतं आपलं? हा जो मायनस होता ना हा -2 ला वर्ग म्हणजे -8 -2 हे -10 आणि इथे मात्र आपल्याला आता मायनस मायनस प्लस घ्यावं लागेल. काय करावं लागेल? मायनस मायनस प्लस घ्यावं लागेल कारण कॉसची डेरिव्हेटिव्ह काय येईल? मायनस साइन ऑफ 2x प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2. तर काय झालं मग? विच इज इक्वल टू x अपॉन 10 साइन इन ब्रॅकेट 2x प्लस वाय इंटू 2 विच इज इक्वल टू x बाय 5 कारण की या 2 सोबत हा 10 कॅन्सल झाला x बाय 5 साइन 2x प्लस वाय. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळालं आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय आहे? z इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस 2x प्लस f2 ऑफ y मायनस 2x प्लस x इंटू साइन ऑफ 2x प्लस y डिवाइडेड बाय 5. नेक्स्ट एक्झाम्पल 35 ऑन पेज नंबर 650. काय आहे? सॉल्व द इक्वेशन डी क्यूब मायनस 7d इंटू डी डॅश चा वर्ग मायनस 6 इन ब्रॅकेट डी डॅश चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू साइन इन ब्रॅकेट x प्लस 2y प्लस e टू द पॉवर 2x प्लस y. मित्र हो या एक्झाम्पल मध्ये पहिला जो फॉर्म्युला होता तोही
इथं यूज करावं लागेल आपल्याला, कारण की पहिला फॉर्म्युला आहे 1 अपॉन एफ ऑफ डी कॉमा डी डॅश ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ ए कॉमा बी ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय. म्हणजे या दुसऱ्या टर्मसाठी पहिला फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि या पहिल्या टर्मसाठी दुसरा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सो सोल्युशन द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज, जे दिलेलं आहे इक्वेशन ते आपल्याला लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर ऑर एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू झेड विच इज इक्वल टू साइन एक्स प्लस 2y प्लस ई टू द पॉवर 2x प्लस y, वेअर एफ ऑफ डी कॉमा डी डॅश विच इज इक्वल टू डी चा क्यूब मायनस 7 डी डी डॅश चा वर्ग मायनस 6 डी डॅश चा क्यूब. हेन्स its auxiliary equation is m cube minus 7m minus 6 which is equal to 0, because d is equal to m and d dash is equal to 1 आपण यूज केलेला आहे. सेकंड ऑर्डर पॉलिनॉमियल पर्यंत आपल्याला फॅक्टर पाडायची पद्धत फार सोपी आहे, जे की हायस्कूल लेवल मध्ये शिकलेलो आहे. परंतु थर्ड ऑर्डर अँड हायर ऑर्डर पॉलिनॉमियल जर असेल तर एक मेथड आपण पुन्हा हायस्कूल लेवलला शिकलेलो आहोत, ज्याचं नाव आहे सिंथेटिक डिव्हिजन, विश्लेषण पद्धती. काय आहे, यांचे कोएफिशिएंट लिहायचे 1, इथं m स्क्वेअर ची टर्म अब्सेंट आहे म्हणून 0, -7 आणि -6 हे लिहित असताना आता मात्र इथं ट्रायल अँड एरर बेसिस वरच आपण फॅक्टर किंवा रूट्स मिळवू शकतो. म्हणजे आपण जर 1 घेतलं असतं -1 च्या ऐवजी, तर 1 ला 1 इथं आलं असतं, 1 इंटू 1 इथं 1 आला असता, इथं 1 आला असता, 1 इंटू 1 इथं 1 आला असता, आणि इथं -6 आला असता, आणि -6 इंटू 1 -6 आला असता, आणि इथं काही 0 आलं नसतं. म्हणून -1 घेऊन बघू, म्हणजे 1 घेऊन बघितल्यानंतर इथं 0 येत नाही. -1 घेऊन बघितल्यानंतर काय येते बघा, हा 1 ला 1, 1 इंटू -1 -1, -1 इंटू -1 +1, आणि -7 + 1 -6, -6 इंटू -1 +6, -6 + 6 0. म्हणजे आपल्याला -1 रूट्स मिळालं. पहिल्या वेळेस आपण जेव्हा 1 घेतलं होतं तेव्हा 0 नाही आला होता. याचा अर्थ काय की आपल्याला ट्राय करावं लागेल येते का नाही रूट्स, आणि जर नाही आलं तर आपल्याला हे शिकायला मिळालं की 1 रूट येत नाही. आणि -1 घेतल्यानंतर आपल्याला शेवटी 0 आलं. याच्यावरून आपल्याला शिकायला मिळालं की दिलेल्या इक्वेशनचं -1 हे रूट आहे. म्हणजे ट्रायल अँड एरर बेसिसवर चुका आणि शिका. मग त्याच्यानंतर अशाच पद्धतीनं -2 घेतलं, 1 1 -2 -2 -1 -2 -3 -3 इंटू -2 6. म्हणजे काय झालं, मग आता 0 आलं आणि दुसरा रूट आपल्याला मिळाला -3. आता तिसरा रूट बघा, 3 आपल्याला सहज लक्षात येते 1, आणि इथं 3 न जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर 3 0. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला हेन्स m+1 m+2 m-3 which is equal to 0, or m is equal to m1 is equal to -1, m is equal to m2 is equal to -2 and m is equal to m3 is equal to 3. अशा पद्धतीनं 3 वेगवेगळे रूट्स आपल्याला मिळाले. आणि वेगवेगळ्या रूटसाठी फॉर्म्युला कुठला आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि म्हणून हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y - x प्लस f2 ऑफ y - 2x प्लस f3 ऑफ y + 3x. हे मिळालं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1/d³ -7 d डॅश चा वर्ग -6 d डॅश चा क्यूब इन ब्रॅकेट sin x + 2y प्लस e टू द पॉवर 2x प्लस y. इथं दोन्ही टर्म आहे. दुसरी जी टर्म आहे, जे की पहिला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे त्या पद्धतीनं करावं लागेल.
आणि पहिली जी टर्म आहे जे की दुसरा फॉर्म्युला आपल्याला त्या पद्धतीनं करावं लागेल. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन हे डी क्यूबला डी स्क्वेअर मायनस 7d डी डॅशचा वर्ग मायनस 6d डॅशचा वर्ग इंटू साइन एक्स प्लस 2y प्लस 1 अपॉन डी क्यूब मायनस 7d इन ब्रॅकेट डी डॅशचा वर्ग मायनस 6 इन ब्रॅकेट डी डॅशचा क्यूब इंटू ई टू द पॉवर 2x प्लस वाय. म्हणजे आपण काय केलं हो, आपण फक्त या दोन्ही टर्मला या पॉलिनॉमियलने म्हणजे एफ ऑफ डी कॉमा डी डॅशने 1 अपॉन एफ ऑफ डी कॉमा डी डॅशने मल्टिप्लाय केलं. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी इन ब्रॅकेट मायनस 1 चा वर्ग मायनस 7d इन ब्रॅकेट मायनस 2 चा वर्ग मायनस 6 इंटू डी डॅश ब्रॅकेटमध्ये मायनस 2 चा वर्ग साइन एक्स प्लस 2y प्लस 1 अपॉन 2 चा क्यूब मायनस 7 इंटू 2 इंटू 1 चा वर्ग मायनस 6 इंटू 1 चा क्यूब इंटू ई टू द पॉवर 2x प्लस वाय. पुन्हा पुन्हा तेच फॉर्म्युला सांगत राहण्यापेक्षा आपल्याला माहित आहे. इथं आपण पहिला फॉर्म्युला यूज केला, इथे आपण दुसरा फॉर्म्युला यूज केला. पहिला फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन एफ ऑफ डी कॉमा डी डॅश into e to the power ax plus by which is equal to 1 upon f of a comma b into e to the power ax plus by. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन f of d स्क्वेअर कॉमा d डॅश कॉमा d डॅश चा वर्ग into sin ax plus by which is equal to 1 अपॉन f of मायनस a चा वर्ग कॉमा मायनस a into b कॉमा मायनस b चा वर्ग into sin ax plus by. So which is equal to 1 upon minus d plus 28. कसं हो, हे मायनस 4 आणि हे मायनस 7 मायनस मायनस प्लस 28d प्लस इथं हा मायनस 4 आणि हा मायनस 6 मायनस मायनस प्लस झाला 6 चुक 24 d डॅश इंटू साइन एक्स प्लस 2y प्लस 1 अपॉन 8 मायनस 7 दोन्ही 14 मायनस 6 e to the power 2x plus y which is equal to 1 upon 27d plus 24d dash sin x plus 2y minus 1 upon 12 e to the power 2x plus y which is equal to. आता आपल्याला फॉर्म्युला वापरता येत नाही आणि म्हणून रॅशनलाइज करायचा आहे. d न मल्टिप्लाय करायचा आहे, d न डिवाइड करायचा आहे. मल्टिप्लाय केलेला d न्यूमरेटरला दिसत आहे, डिवाइड केलेला d 27d चा वर्ग प्लस 24d d डॅश sin x plus 2y minus 1 upon 12 e to the power 2x plus y which is equal to d in bracket sin x plus 2y upon 27 minus 1 चा वर्ग ब्रॅकेट मध्ये प्लस 24 in bracket minus 1 into 2 minus e to the power 2x plus y divided by 12 which is equal to cos of x plus 2y divided by minus 27 minus 48 minus e to the power 2x plus y divided by 12. So which is equal to minus cos in bracket x plus 2y divided by 75 minus e to the power 2x plus y divided by 12. हे मिळालं मित्र हो आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज z is equal to complementary function f1 of y minus x plus f2 of y minus 2x plus f3 of y plus 3x आणि प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल मायनस cos of x plus 2y upon 75 minus e to the power 2x plus y upon 12 where f1, f2, f3 are arbitrary functions. मित्र हो, पहिली मेथड चे आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवलेले आहेत किंवा पहिल्या फॉर्म्युल्याचे आणि दुसऱ्याही फॉर्म्युल्याचे जवळपास भरपूर प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. त्यामुळे आता येणारी जी एक्झरसाइज आहे या एक्झरसाइज मधले जे काही एक्झाम्पल्स असतील ते मी एक्सप्लेन करणार आहे. आपण त्यांना तुम्ही स्वतः तुमच्या ओन हँडरायटिंग मध्ये करणार आहे. आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत.